नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. विना औषध विना ऑपरेशन आरोग्य पॉइंट सेंटर मोहितेमळा गांधीनगर. संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9503085561. भ्रमणध्वनी क्रमांक 9503085561. नमस्ते दोस्तों, हेल्थ प्रॉब्लम का नेचुरल सोल्यूशन चाहिए? मैं आपको ले चलता हूँ आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर, जहाँ मिलता है नेचुरल हीलिंग एंड लास्टिंग रिलीफ। ये है मोहितेमाड़ा नियर गणेश टाकीज गांधीनगर और यहाँ है आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर। यहाँ पेन रिलीफ, ब्लड सर्कुलेशन इंप्रूव, स्ट्रेस एंड फेटिग्यू कम करना, इम्यूनिटी बूस्ट सब नेचुरल होता है। एक्यूप्रेशर यहाँ फायदेमंद है, जैसे नेक बैक नी पेन, वत कपा पित्त इम्बैलेंस, पैरालिसिस, स्पॉन्डिलिसिस, फ्रोजन शोल्डर, मेंटल डिसऑर्डर, टिंगलिंग और ट्रेमोर्स में। ट्रीटमेंट करते हैं यहाँ एक्सपीरियंस स्पेशलिस्ट शार्दुल सासे MD एक्यूनेचुरोथेरेपिस्ट, जो एक्यूप्रेशर एंड बोन सेटिंग दोनों करते हैं। 15 अगस्त से 25 अगस्त तक मिल रहा है यहाँ 10% डिस्काउंट। अभी अपना पहला स्टेप लीजिए टुवर्ड्स हेल्थ। प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर शहरामध्ये प्राचीन पार्श्वनाथ जैन मंदिर आहे। या मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन आणि मालकी श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी कोल्हापूर यांच्या अधिपत्याखाली आहे। सध्या राज्य सरकारकडून पंढरपूर शहराचा विकास आराखडा मंजूर झाला आहे। हा विकास आराखडा करत असताना काही प्राचीन मठ मंदिरे हटवली जाणार आहेत। त्याचा फटका श्री पार्श्वनाथ जैन मंदिरालाही बसणार असल्याची नोटीस जिल्हाधिकारी यांच्यामार्फत लक्ष्मीसेन जैन मठास मिळाली होती। नोटीस मिळताच श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी पंढरपुरातील प्राचीन जैन मंदिरास भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी काही वारकरी प्रमुखांच्या बरोबरही चर्चा केली। विकास आराखडा करत असताना जी प्राचीन पार्श्वनाथ जैन मंदिरासह अन्य धर्मीयांचे सुद्धा प्राचीन मंदिरे मठ यांना कोणतीही बाधा न पोहोचता विकास करण्यास आमची हरकत असणार नाही। शासनाने मंदिरांचे अस्तित्व आहे तसेच ठेवून विकास करावा, मंदिरांचा ढाचा हलवू नये, अन्यथा जैन समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केले जाईल असा गर्भित इशारा स्वामीजींनी दिला। यावेळी कोल्हापूर आणि पंढरपूरमधील जैन श्रावक श्राविका वारकरी संप्रदायाचे प्रमुख मंडळी उपस्थित होती। पाहिजे मात्र भाविकांच्या आस्थेवर आणि श्रद्धेवरती पाय ठेवून झालं नाही पाहिजे अशी भूमिका कोल्हापूर मठाचे लक्ष्मीसेन महाराज यांनी घेतलेली आहे। आणि आज जैन समाजाच्या मठामध्ये त्यांनी जैन समाज बैठक घेतली होती। महाराज काय सांगताल, बैठकीत काय तुमचे निर्णय आहे? खरं तर आज पंढरपूरमध्ये आम्ही ह्या अतिशय प्राचीन अशा पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरामध्ये आमचा प्रवेश झाला। हे मंदिर तसं 15व्या शताब्दीतलं आहे। जवळजवळ 500 ते 600 वर्षाचा इतिहास ह्या जैन मंदिराला आहे आणि जैन श्रावक श्राविका इथं आस्थेनं भक्तीनं सजवून असतात। आत्ताच आम्हाला माहिती मिळाल्याप्रमाणे पंढरपूर क्षेत्राचा जे विकास आराखडा सरकारनं करायचा निर्णय घेतला आणि ह्या विकास आराखड्यामध्ये ही मंदिरं तीर्थक्षेत्रसुद्धा काही जाणार। आमचं विकास आराखड्याला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आहे, पण विकास आराखडा होत असताना तिथं असलेल्या भक्तांचं आणि श्रावकांच्या श्रद्धेचं स्थानाचं विचार हे सरकारनं करावं ही आमची विनंती आहे। कारण हे 500-600 वर्षापूर्वीचा इतिहास, प्राचीन असे हे स्थान आहे, प्राचीन तीर्थक्षेत्र आहे हे पंढरपूर। हे अनेक सर्व धर्मियांचं स्थान आहे, इथं अनेक प्रकार सर्व धर्माचे लोक राहतात, तसा जैन समाजसुद्धा राहतो। तर ह्या मंदिराचं रक्षण व्हावं, मंदिर हे असंच राहावं, तसंच जे अन्य जाती धर्माचे सुद्धा जे काही तीर्थक्षेत्र किंवा त्यांच्या श्रद्धेचं स्थान आहे ते सुद्धा टिकून राहावं। आणि ते सोडून तुम्हाला काही म्हणजे श्रद्धेच्या स्थानाला धक्का न लावता विकास आराखडा करायला आमचा कुठलाही विरोध सरकारला नाही। काय तुम्हाला नक्की नोटीस काय आली? नोटीसीत काय उल्लेख आहे? नोटीसीत असं आहे की हे बाधित होणार आहे मंदिर आणि त्यामुळे हे मंदिर काढायचा निर्णय सरकार घेत आहे, त्यानुसार त्यांनी पाहणी केलेली आहे। पण आमचं एवढंच आहे की हे मंदिर हलता कामा नये, कारण श्रद्धेचं स्थान आहे। आणि स्थापत्यकलेचं एक उदाहरणसुद्धा इथं पाहायला मिळतं आहे की इतकं चंद्रभागा जवळ असून सुद्धा अनेक वेळा पूर येते, पण जसं विठ्ठलाचं जे स्थान आहे आणि इथलं भगवंतांचं जे स्थान आहे ते समान आहे आणि इथं कितीही पूर येऊ दे मंदिराच्या पायथ्याला पाणीसुद्धा लागेल। तर हे स्थापत्यशास्त्र पूर्वापारपासून चालत आलेलं आहे। तर एक शक्ती आहे, इतक्या वर्षापासून मंदिरामध्ये शक्ती निर्माण झालेली, ते राहावं तसेच ही एवढी आमची इच्छा सगळ्यांच्या मध्ये। काय आता भूमिका तुमची पुढची काय असणार? भूमिका एवढंच असेल की जर सरकारने ह्याचा जर विचार केला नाही तर आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर असेल त्याचा विरोध आम्ही ह्या सगळ्याचा करू। आतापर्यंत खूप अन्याय जैन धर्मावर झालेला आहे, यावर्षी आम्ही अनेक करतो,
आता रिसेंटली HND बोर्डिंगचा विषय अजून ताजाच आहे, अजून तो विषय अजून लिगली मिटायचा आहे. पण तोपर्यंतच अजून एक क्षेत्राचं शिखरजीचं झालं, विलेपार्ले झालं, गिरणारचा विषय झाला, त्याच्यानंतर बालिकानाचा विषय झाला, आता नंतर हे पंढरपूरचा विषय येतो. एवढंच म्हणणं आहे की धार्मिक क्षेत्रावर कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण नको, आणि जर ते सरकारच्या माध्यमातून होत असेल तर दुर्दैव. आमचं एवढंच आहे की धार्मिक क्षेत्र हे राहू दे. प्रत्येक धर्माचे, आम्ही सगळ्याच धर्माचा आदर सन्मान करतो, प्रत्येक धर्माचं आस्थेचं ठिकाण आहे हे तसंच राहावं एवढीच आमची इच्छा. तुमचं जैन मंदिर वाचावं अशी तुमची मागणी आहे? हो, हे खरं आहे. आमचं जैन मंदिर असो, सगळ्यांचंच जे तीर्थक्षेत्र समाधी मंदिर काय काय असतील ते सगळे राहावं एवढं आमचं विनंती आहे. आणि जर होत नसेल तर त्याच्यावर आम्ही तीव्र आंदोलन करून त्याच्यावर आमचा विरोध दर्शवून पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरोधात आंदोलन उभं केलं जाईल.